जयंती म्हणतात ना आपण की ज्ञानेश्वरी संपली लिहिताना. आज ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली तो दिवस. माऊलींचं ह्या ठिकाणी वास्तव्य सिद्धविचार ते 5 भावंड, आई वडील आणि निवृत्तीनाथ माऊली, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई हे सर्व बहीण भाऊ त्यातला पडत. ह्या सिद्धपीठामध्येच लहानाचे मोठे झाले. तीच भूमी म्हणजे पावनभूमी. त्या भूमीमध्ये आपण आज 15व्या अध्यायाचा पुरुषोत्तम योगाचा अध्यायाचा शेवट करतोय. म्हणजे माऊलीनं जे ज्ञान सांगितलं 15 अध्यायामध्ये हातात एक अमृत दिलं आणि बुद्धीला ब्रह्मभावाचं दान दिलं. ईश्वराचं सान्निध्य हृदयामध्ये प्रगट झालं आणि अंतःकरणातलं जे भेदाची घाण निघून गेली. भेदामुळे सुखदुःख भोगावं लागत होतं आणि जीवाला देहाला बघावं लागत होतं आणि तो जीव दुःखाच्या खाईत होता तो सुखाच्या राशीवर आला. तो 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. आपण ठरवलं तर 18व्या अध्यायाला माऊलीकडे येऊ, पण माऊली बोलवलं की 15वाचा शेवट माझ्यापाशी कर. सिद्धिभेटात ये. ती आई आहे, विश्वाची माय आहे, सुखाची साय आहे, अमृताची धार आहे, ती बोधाची तलवार आहे. माऊली जीवाला सुखाचा सागर देणारी आई आहे. ही आई सुख देती संपत, पण ही आई सुख संपू देत नाही. ती माऊली अपरंपार सुख देती आणि ती माऊली चिदघन परमात्मा चित्ताला चिदघन करून टाकते. बोधाचा सागर हृदयात उकळ्या मारतो आणि वेदाचा समुद्र उसळ्या मारतो आणि जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. तो पुरुषोत्तम योग 15व्या अध्यायाचा सार हृदयाला ग्रहण करता येतो. ते स्थान म्हणजे चिरंजीव पद माऊली. जी माऊली कणाकणात अणुरेणूत हृदयात तनात मनात विश्वात पसरली. व्यापक सत्ता आहे माऊलींची, पण ती तर साक्षात संजीवन म्हणजे प्रगट आहे. ते एक प्रगट रूप असतं, एक अप्रगट रूप असतं. हे विशेष रूप म्हणजे संजीवन स्वतः ते प्राण रूपाने येत आहेत. त्यांचा प्राण कुणीकडे सरकला नाहीये. त्यांचा लिंग देहाचा कमवत्या समाधीस्थ आहे आणि त्याचा स्पर्श मस्तकाला आहे. हॅलो बेटा, 15 वाजता पुढचे बस. आणि ही टाइम, हे हा वेळ, हा काळ आपल्या आयुष्यातलं महत्वाचा हा तुम्ही त्या परमात्म्यानं जगाला ओळख करून दिली ईश्वराची. ती माऊली अंतःकरणात भगवंताची जी एक सत्ता आहे, जी खूण आहे, जी जाणीव आहे, जी सुख आहे, जो संबंध आहे, तो माऊली आहे. ज्या सुखाची एक अनुभूती आहे ती माऊली आहे. गीतेमध्ये सुखाची मांडणी केली आहे आणि दुःखाला संपवलंय, वेदाला बाहेर काढले आणि जीवाला उद्धारलंय गीतेनं, नाम भगवंतानं. ज्या गीतेचा बोध ओवीमध्ये आलाय आणि जीव सार्थकी लागलाय, प्राण प्रणव झालाय, जीवात्मा मुक्त झालाय, ईश्वराचा समोरच गेलाय आणि आत्मरंगात रंगून गेलाय. तो प्राण भगवंतात विलीन झालाय. त्याचं नाव माऊली. अक्षर आणि अक्षर योग, त्याच्या पुढे पुरुषोत्तम योग. अक्षर आणि अक्षर जे दोन आहेत सत्ता जगात, आणि जे जीव चैतन्य ईश्वर चैतन्य, अक्षर चैतन्य नाश पावतं आणि ईश्वर चैतन्य अबाधित असतं, उपाधीमध्ये असतं, त्याचा नाश नाही आहे. ते अक्षर आहे, त्याच्या परी परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचं आपलं रूप आहे, तो साक्षात आपलं स्वरूप आहे. पण आपण देहरूप झालो आणि दुःखाकडे गेलो, अज्ञानानं भांबावलो आणि देहामध्ये अडकलो, उपाधीला धारण केलं आणि परमात्म्याचं स्पंदन बंद झालं.
आणि श्वासात मन वेडं झालं आणि ते श्वास जगतासाठी सांडले गेले. विश्वास बंद झाला आणि गुरुचा उपदेश आत आला. तो श्वास विश्वासात परिणित झाला आणि जीवाचा उद्धार झाला. उपनिषद वेद सार ब्रह्मसूत्र याची गंगा हृदयात आली आणि माऊलीने दीक्षा दिली आणि ही परंपरा बोधाची आपल्या हृदयात आली आणि ती माऊली तुमच्या बुद्धीमध्ये प्रगट झाली. तेव्हाच ती बुद्धी परब्रह्म बनली. तेव्हा चिरकाल शांती झाली. अमृताचा वर्षाव झाला. बुद्धीचा ब्रह्मभाव झाला. देहाचा संबंध गेला. वृत्तीचा बोध आणि वृत्ती एकत्र आले. तेव्हा संगम झाला सुखाचा. अनुभव आला वेदाचा. जगताचा अनुभव नव्हता. ज्या वेदाच्या गंगेमध्ये ज्ञानाच्या सहवासात गुरुच्या बोधात आणि माऊलीच्या ओवीत आणि गीतेच्या श्लोकात जो अंतरंग आहे तो दडलेला होता, तो बोधातून उघडा झाला. तो परमात्मा झाकला होता, आवरत होता, अनवरत झाला. सगळ्या ग्रंथाचा साठा हृदयात आला. माऊली म्हणते त्याला. जो सुख अनुभूत उद्भूत होतं तेव्हा ते सुख उद्भूत केलं. ते संताचं नातं माऊलीनं आम्हाला दिलं. आमचं हृदय पावन झालं. अद्वैतात मन आलं. देहाचा संबंध संपला आणि बुद्धीनं हृदयात माऊलीचा स्पर्श भोगला. त्यालाच म्हणतात ज्ञानेश्वरी. त्याला म्हणते ज्ञान. शब्दानं ज्ञान नसतं, पण शब्दाविना पण नसतं. हे ज्याला कळतं त्याला परब्रह्माचं नातं मिळतं. तिथं अपरंपार सुख कळतं. तिथं भेद बंद होतो. अभेद जागृत होतो. उपाधीचा वाद होतो. आत्मसाक्षात्कार होतो. कारण हा पुरुषोत्तम योग संताच्या मुखातून बाहेर येतो. जीवात्मा त्याला ग्रहण करतो आणि बुद्धीचा वाद होतो. दृश्य मावळतं, अदृश्य कळतं आणि त्या ठिकाणी बुद्धीला रामपद मिळतं. तीच बुद्धी रामपदावर येते, परब्रह्मपदावर जाते. स्वतःला पाहती, सुखरूप होती, वेदाला धारण करते, बोधामध्ये रमती, आत्मरंगात रंगती, अद्वैताचं खेळ खेळती. तेव्हा द्वैताचा निराश होतो आणि स्वरूप साक्षात्कार होतो. तो 15 अध्याय. तो अध्याय 15. प्रमाण देणं, इकडचे बोलणं, चटरम बटरम, इथं बघितलं ते सांगितलं. काय भाषा आहे महाराज लोकांची आजकालची. उबरट भाषा, निबरट. पैशानं धन मोजतात, वेद विकतात. बाप बाप, थरकाप सुटला पाहिजे पैशाचं नाव काढल्यावर. भोकाळलेत ते लोक, जे पिसाटलेत आणि त्यामुळे लोक बाटलेत आणि मन विटलेत. अशा लोकांचा स्पर्श आम्ही करत नाही आणि ज्ञानातून बाहेर निघत नाहीत. माऊलीचं नातं संपवत नाहीत आणि हे नातं चित्तात ठेवत नाहीत. ते आम्ही गुरुजींच्या बघता. आम्ही अपरंपार जातो, वेदाचा चारा खातो आणि परब्रह्म सुखात नाचतो. वेदाकडे बघून हसतो. म्हणून जीवात्मा परमात्मा होतो. तेव्हा हा आयोग सिद्धपीठात होतो. सिद्ध म्हणजे साधनेला फलद्रुपता. सिद्ध म्हणजे महात्म्याचं रूप आणि सिद्धता म्हणजे मोक्षता. सिद्धभेट म्हणजे माऊलीची अनुभूती आणि सिद्ध म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याची अनुभूती आणि सिद्ध म्हणजे आनंदाची प्राप्ती. त्याचं नाव सिद्धभेट. साधना मोक्षाची, प्राप्ती माऊलीची, अनुभूती अद्वैताची, स्थिती भगवंताची आणि ही ज्ञान ही रीत ज्ञानाची. अनुभूती पांडुरंग परमात्म्याची, ही ओळख खऱ्या तत्वाची आणि ही भेट श्रीरंगाची. याला म्हणतात सिद्ध भेटाचा प्रसाद. माझे माऊली इथं खेळलेत, राहिलेत, उपास झोपलेत, झोपडीत आलेत. आम्ही आमच्या बंगल्यात राहून बी सुखी नाही आणि माऊली झोपडीत राहून सुखी. पोटाला अन्न नाही, गावाच्या वर हाकलून दिलं, इंद्रियांचे काटे आले, झोपडी बांधली. ते भिक्षा नाही, सोबत मायबाप नाही.
ते सिद्धभेट. त्यांचे चरण स्पर्श म्हणजे सिद्धभेट. ह्या कणाकणामध्ये स्पर्श माझ्या माऊलींचा आहे. मला उषावीने म्हणलं पंढरपूरला, म्हणलं वहिनी आळंदीला राहू. माझी माऊली संजीवन आहे, पांडुरंगाचा प्राण आहे, हे निज खून आहे, हे आत्मदहन आहे, हे अंतरंगात असलेलं माझी मला त्या परमात्म्याची जाण ही सिद्धभेटाची खून आहे. ज्ञानाचं भंडार म्हणजे माऊली, सुखाचं छत्र म्हणजे माऊली, अनुभूतीची सावली म्हणजे माऊली, वेदाचा रंग माझी माऊली, गीतेचं ज्ञान म्हणजे माऊली, ओवीचा प्रसाद म्हणजे माऊली, अंतरंगात असणार गुप्त धन म्हणजे माऊली. म्हणून सिद्धभेटात यायचं आणि न यायचं पंढर माऊल तिथून दर्शन करून जायचं. माऊलीला कोटी कोटी धन्यवाद. असं चुकीचं आहे. हे महात्मे तर खेळलेत. सोपान काका, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, मुक्ताई जेव्हा आई वडील सोडून गेले, या काठावर इंद्रायणी बाजूला आणि त्या काठात त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्राची स्वीकारलं आणि भावंड झोपडीत झोपलेले. ती जागा माऊलींची, तिथं आम्ही आलो. काय धन्य झालो. संसार सुटत नाही, परमार्थ भेटत नाही, मी कोण कळत नाही, आणि लिंग देहाची गाठ सोडता येत नाही, आणि ईश्वराचा संबंध बुद्धीला होत नाही, आणि बुद्धी प्रपंचातून निघत नाही, तिचा भेद कुणी काढत नाही, आणि हा संसार तुमचा संपत नाही, म्हणून तुम्हाला माऊली कळत नाही. काही कळो न कळो माऊली कळावी, काही न मिळो मोक्ष मिळावा, काही कुणी बोलो न बोलो भगवंत न बोलावं. खरं भगवंत बोलतो तेव्हा ज्ञानेश्वरी हलती, वेद आपल्यापाशी येतो आणि परमात्मा तुमच्या बुद्धीमध्ये नांदतो, तो जीवात्मा परमात्मा बनतो. हे सिद्धभेट. प्रमाण वाचन डुलणं मला नाही आवडत. हे कीर्तनात, हे चिंतनात. जेव्हा दुधातलं तूप तयार होतं तर खायचं असतं, साईला बघायचं नसतं. साई तापवायची असते, लोणी बनवायचं असतं. तापून साई येते, लोण्यातून तूप होतं आणि तुपातून सुदृढता येते. तसं तूप म्हणजे आमची माऊलीची सिद्धभेट. फक्त खायचं आहे, काय करायचं नाही, सगळं तयार आहे. माऊलीची भूमी ही पावन भूमी. कणाकणाला माऊलीचा स्पर्श या. इथं भावंड खेळलेत, झोपलेत, ताटेचे अभंग झालेत. ही ताटी झोपडी, तेवढी जागा झोपडीची आहे म्हणून तेवढ्या फरशा आहेत, बाकी सगळं उघड आहे. म्हणून हे आजान बाग आहे. माऊलीच्या पायाच्या स्पर्शातून हे बाग बगीचा फुललाय ज्ञानाचा, मोगरा फुललाय सुगंधाचा, बी पेरलंय मोक्षाचं. इथे सहवास आनंदाचा आहे, इथे स्थिती ज्ञानाची आहे, इथे प्राप्ती परमात्म्याची आहे, इथे अनुभूती त्या वेदाची आहे, ती खून सिद्धभेटाची आहे. इथे तत्व काय कळतं, इथे माऊलीचं आलिंगन देता येतं, माऊलीला बुद्धीला भेटता येतं आणि परब्रह्म होता येतं. हे माऊलीचं सान्निध्य आहे. इथे माऊली खेळलेत, इथे थांबलेत, इथे झोपलेत. अंधेकरण हाकलून दिल्यावर माऊली इथे आलेत. मग हे वास्तव स्थान आहे माऊलींचं, ते समाधी स्थान आहे आणि हे वास्तव केलेलं आहे. म्हणून समाधी जगतामध्ये दिसलेलं दृश्य सम होणं, आत्मरूप होणं, त्याचं नाव समाधी. सगळ्यामध्ये माऊलीत ते नाव समाधी, पण तिथे विशेष रूपानं समाधी. ते म्हणतात या काय पाहिजे ते ह्या आणि जा, काय पाहिजे ते जो जे वांचील तो ते लाव. म्हणून काय पाहिजे ते म्हटलं चुकीचं नाहीये. जो जे वांचील तो ते लाव. संसारात कोणाला त्रास असतो, बुद्धीला कोणाला त्रास असतो, बॉडीचा कोणाला त्रास असतो, पण आनंदला आवडत नाही.
गाड्याने फिरा वाटतं 15,000 भरा 50,000 भरा. आम्हाला हेच आवडतं, माऊली, सिद्धबेत, मोक्ष. आमची आई आवडती, आम्हाला बाकी काहीच आवडत नाही. आणि माऊली पुन्हा पुन्हा आणती. मी ठरवलं होतं की 18वा अध्याय सुरू होत म्हणजे पुरुषोत्तम कोण आहे? क्षर आणि अक्षराहून भिन्न पुढे गेलेला पुरुषोत्तम. भगवंत म्हणतात क्षर म्हणजे नाशिवंत, पंचमहाभूतापासून दिसतं जीव चैतन्य, आणि अक्षर म्हणजे शिव चैतन्य. त्याच्यापासून जी मी चैतन्य बनलो, जी व्यापक आहे. पण जगाचा व्यवहार, जीवाची सत्ता, हे सगळं हे विश्व तयार करायला मी माझा अधिष्ठान चैतन्य बनलो. पण त्याच्यापुढे मी परब्रह्म पुरुषोत्तम आहे. हे ज्याला कळतं ते माझ्यात आहे, आणि ज्याला कळत नाही ते जगात आहे. बोला. हॅलो, हा कोण बोलतो? ठाया कर्म आपुलिया जीविता पाही होनिया उतराई लया जाय, होनिया उतराई लया जाय. लया जाय म्हणजे कसं, जेव्हा आपण एक उतरून टाकतो आणि फेकून देतो, निंबोलवून म्हणतात त्याला, उतराई. ती वृत्ती कशी बाजूला जाते वगैरे वगैरे आहे. इथं मला कुठलाही विषय आला नाही, विषयानंतर होतं ते. पण ते मनात टोचू लागलं की वाट बघू लागली मी यांची. आणि 2 पर्यंत आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुलिया जीविता पाही होनिया उतराई लया जाय. जे आहे कर्म आहे. आत्मज्ञानाच्या ठिकाणी जेव्हा बुद्धी समरस होती, ब्रह्मलीन होती, कर्म करताना ती कर्मात नसती, आत्मऐक्यात असती आणि दृश्यातून विभक्त असती, तेव्हा कर्म त्याच्यासोबत नसतं. कर्म उत्पन्न होतं, लय जातो. अग्नी लाळल्यानंतर धूर येतो, कुठे जातो माहीत नाही. तसं कर्म केलं त्यातून पाप पुण्य उत्पन्न होत नाही, ते कर्म उत्पन्न होतं. ज्याच्याद्वारे झालं त्याचा लय होतो. आणि आपली सत्ता आपल्यापाशी एक होती. कर्माचा संबंध नसतो, कारण ऐक्य आत्मऐक्य असतं. म्हणून कर्म जिथून प्रगट झालं तिथे त्याचा लय होतो, मी तेव्हा असतो. माझ्या सत्तेवर, ब्रह्मसत्तेवर कर्म प्रगट होतं, आणि त्याचा संबंध तुमचा नसतो. आता मी केलं म्हणत नाही, करता म्हणत नाही, कर्माचं फल मागत नाही, आणि कर्माचे संस्कार उरत नाही. ते कर्म उत्पन्न होतं, तिथंच लय होतं. कर्माचा साक्षीभाव होतो, कर्मातून पाप पुण्य रहित होतं. तो साधक माझ्याशी एक असतो, कर्मात समरस नसतो, कारण तो माझ्या ज्ञानात रत असतो. लया जाय. म्हणून ज्ञानी महात्म्याचे कर्म जरी केलं तरी नाही केल्यासारखंच आहे, आणि नाही केलं तरी केल्यासारखंच आहे. फुल पडलं. ज्ञानाच्या ठाई आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म आपुलिया जीविता पाही. ते कर्म लिंबोलन करून फेकले जातं बाजूला. तया ऐका, कर्म आपुलिया जीविता पाही. ते कर्म केलेलं ते हे होऊन जातं निंबोलन, म्हणजे आपण उतरून बाजूला टाकलो का नाही, त्याचं कर्म बाजूला जातं. साधा भाव देतं, मला सूक्ष्म कळत नाही. जसं आपण निंबोलन करून उतरून टाकतो दृष्ट काढून, तसं ते कर्म जरी झालं उत्पन्न निर्णय केलं तर त्याचा बाध होतो, त्याचा निरस होतो. ते कर्म तुम्हाला बुद्धीत थांबत नाही, कर्माचा संबंध उरत नाही, कर्माचं पाप पुण्य प्रगट होत नाही. कर्म निष्कर्म होता, निष्कर्म. त्याचा लय होतो. माझ्या ठिकाणी उत्पन्न होतं, माझ्या ठिकाणी लय होतं, कारण तो ज्ञानी महात्मा माझ्यात असतो. काय सुंदर उत्तर दिले. आता ऐका, हरपले दावोनी जैसा मागुसरे विरविलासा, ज्ञानची कळसा वळगे तैसा. आपण दमाने घेऊ, 2 शब्दात जाऊ. हा सिद्धांतपर श्लोक आहे. हरपले दावोनी जैसा, मागू म्हणजे मार्ग. आपण त्या रस्त्याने सापडी बसतो, तर सापडी पुढे जातो का आपण, मार्ग संपला वापस येतो. तशी बुद्धी परमात्म्याकडे वापस येते, जगताकडे जात नाही. त्या बुद्धीला भगवंता सापडला, ती जात 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 बोधानं परमात्माकडे गेली. परमात्मा बुद्धीला सापडला, पुढे जात नाही, मार्ग सापडला, तो मार्ग संपला. हरपली वस्तू, हरपलं होतं परमात्म्याचं सानिध्य, ऐक्य, ते बोधानं सापडून दिलं. परमात्म्याची खून आली, बुद्धी ईश्वरामध्ये लीन झाली, ऐक्याची अनुभूती आली, वेदाचं साम्राज्य भोगता आलं. जी वस्तू हरपली होती,
अज्ञानामुळे ज्ञान चित्तातून हरपलं होतं, पण साधनेच्या द्वारे अज्ञान संपलं, ज्ञान हस्तगत झालं, बुद्धिमत्ता प्रगट झालं. तो सापडण्याचा रस्ता थांबला. पुढे रस्त्यावर जायचं नाही, कारण परमात्म्याची अनुभूती आली. वस्तू देऊन ती जागृती झाली. खूप मस्त. खूपच मस्त, खूप छान. आता ऐका. हरपले दावोनी जैसा मागू सरे वीरविलासा, ज्ञानच कळस वळघे तैसा कर्म प्रसादा. ज्ञानाची कळस वळघे तैसा. एखादं मंदिर बांधायला जातं आणि कळस बांधलं की मंदिर पूर्ण होतं, तसं माझे प्राप्त झालं की आयुष्य ज्ञान मोक्ष पूर्ण होतो, परमार्थला एकदम शेवट जातो. त्याचा माझा संबंध सहज होतो आणि परमार्थ सफल होतो. मंदिर बांधल्यानंतर कळस चढल्यानंतर जेव्हा बुद्धिमध्ये मोक्ष होतो, तर ते कळसच आहे मोक्षाचा. मंदिराचा कळस आणि ज्ञानाचा कळस. जेव्हा कळस बांधला तर मंदिर पूर्ण झालं, मोक्षाचा कळस बसला तर जीवन संपूर्ण झालं, परिपूर्ण झालं. काय छान नाही काही मस्त. मंदिर जेव्हा पूर्ण कधी होतं? कळस बसल्यावर. जीवन सफल कधी होतं? मोक्षाचा कळस बसल्यावर. आणि मोक्ष कधी मिळतो? संताचा संग भेटल्यावर. आणि संत कधी मिळतात? पुण्याचा सागर झाल्यावर. आणि संताचा सहवासामध्ये मन संपात बोधाच्या रस्त्यावर आल्यावर. मन थांबतं, चित्त लय पावतं, परमेश्वराचं नातं प्रगटतं आणि ते ठिकाणी आपलं रूप आपल्याला पाहता येतं. त्याला म्हणायचं कळस, मोक्षाचा कळस. काय सुंदर आहे ताई. खरं ना, 15 वाद्याचा शेवटी तो होईल माहितच नव्हतं. पुण्यातून तुपाला घ्यायचं, ताकद टाकून द्यायचं, आहे ना. आईला सुद्धा फोन केलते. देखा ऐसा नाथाचा सखा बोलिला तो, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. माझा मुलगा बोलला मला, आई पुण्यातले बी कोणी आले नाही. सत्य करू सरळे देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ज्ञानी पुरुषा, ज्ञानी पुरुषानं कर्त केलं का न केलं काय काही बिघडत नाही. असं कोण बोललं? कृष्ण परमात्मा. सखा जीवलं गे तो बोलला. ज्ञानी या पुरुषा कर्त, ऐका एक मिनिट हा. कर्त करू सरळी दे का, कर्म करलं तरी त्याचं कर्म संपलं, त्यानं केलं काय न केलं काय काही नाही. ऐसा अनाथाचा सखा बोललेला जो. असं कोण बोललं? श्रीकृष्ण परमात्मा अनाथाचा सखा बोलले. ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरोणीय से ओसंडत, मग व्यास कृपा प्राप्त संजयासी. ते आता ही व्यासांना संजयावर कृपा केली, संजयाला घरी बसून दिव्यदृष्टी दिली आणि त्याचं ऐकून भगवंताचा अर्जुनाचं निरूपण ऐकून त्या नतरक्ताला सांगितलं आणि ती कृपा हृदयात ओसंडून वाहू लागली. कुणाच्या? संजयाच्या. आणि ते ज्ञान व्यासांना संजया हृदयात आलं, ते हृदयात वाहू लागलं आणि धृतराष्ट्रानं ते ऐकलं. त्याचा परिणाम काय झाला पुढे ऐका. तो श्रीकृष्ण वचनामृत, कृष्ण भगवंताच्या मुखातून गीतेची वचनाचा भावार्थ व्यासांच्या कृपेमुळे संजयाच्या हृदयात ओसंडून वाहत असताना तो काही धृतराष्ट्राच्या हृदयात पण गेला. त्याचा भाव नव्हता, त्याचा मुलावर प्रेम होतं, मोहांध होता, तरी पण श्रवणाच्या शक्तीनं धृतराष्ट्र पण पावन झाला. मरताना त्याला दुःख झालं नाही. पुढचा ओळीत आहे, तो दुःख रहित होऊन मेला, सद्गती त्याला झाली असं संजयानं सांगितलं. किती सुंदर आहे सांगा. एरवी श्रवणावसरी, एरवी गीता श्रवणावसरी आवडो लागला अनाधिकारी. तो अनाधिकारी होता, त्याला मोह होता. तो कोण हारलं, कोण जिंकलं, माझा मुलगा कुठे, कुठे माझा, कोण दुर्योधन कसा आहे, दुःशासन कसा आहे, काय करायला तो, त्याला हेच होतं. पण अनाधिकारी होता तरी ऐकलं, तरी त्याला मरताना दुःख झालं नाही. त्याला मी सद्गती दिली कारण त्याने माझी गीता श्रवण केली असं कृष्ण परमात्मा सांगायले. काया सुतसे पान करावया म्हणून जीवितांत तया नोहेची भारी. एरवी गीता श्रवणावसरी आवडो लागता अनाधिकारी. परिसेखी तो चौजरी पातला भली. काही गेलं तुमचं लिंगी. तेव्हा वाया गेले गमले
तरी फळ पाखी दुनावले देखी जे जे. आपण द्राक्षाच्या बागेला फळ मधुर यावं सुंदर लागावं म्हणून दूध टाकतात काय काय काळात. आता नाही, आता रसायन औषध आहेत. पण जेव्हा छोटे शेतकरी दूध खूप असायचं तर काही काही छोट्या वेल्याला दूध टाकून ते फळ जे आहे रसभरीत करत होते, त्याच्यामध्ये गोडी वाढत होती म्हणून काही दिवस ते दूध घालत होते द्राक्षाला. पण जेव्हा आता वाया गेलं म्हणायचे काही, पण तेव्हा ते फळ खाताना त्याची गोडी खूप लागली म्हणून ते मधुर झालं असं त्यांना वाटलं. म्हणजे आधी वाया गेलं वाटलं, पण जेव्हा ते अंगूर खाल्ले, बापरे काय किती वेळ आलं, किती फळ आले. तसं संत बोलतात टोचतात तेव्हा वाईट वाटतं, पण जेव्हा अज्ञान जातं तेव्हा मधुर मन होतं. अंधू तोही अवसरे सुखिया झाला. अंधू आंधळा धृतराष्ट्र भगवंताच्या मुखातून निघालेले गीतेच्या वचनाचे अक्षर संजयानं धृतराष्ट्राला सांगितले. तो आंधळा संजय सुद्धा सुखी झाला. बुद्धीनं आंधळा, मोहानं आंधळा, पण त्याला ज्ञान झालं. आपल्याला पण ह्या श्रवणामध्ये बोधामध्ये एवढी ताकद आहे, तो मोह संपतो आणि तुम्ही पण सुखी होता, असं आमचं गीतेचं वचन आहे. चला विन्यासे या उन्मेषे ठसे ठोंबसे जाणे नेने तैसे निरोपिले. जाणे नेने तैसे निरोपिले तेचे मराठीचे विन्यासे. मी या उन्मेषे ठसे ठोंबसे जाणे नेने तैसे निरोपिले. मी मराठी भाषेत जाणून अजानपणानं वेड्यापणानं न कळणं अशा भाबड्या वृत्तीनं जे तुम्हाला बोध घातला, जे शब्दात मांडला, ते माझं अजानपणे भाबडं मत आहे. मला काय कळतं काय कळत नाही माहित नाही, पण मी घातलं. इतकं लिहून माऊली बोलले. एवढं ज्ञान विश्वातल्या ग्रंथाचं रहस्य माऊलीनं ओवीत आणलं, तरी भाबडेच म्हणले स्वतःला. आता ऐका. जाणे नेने तैसे कळून न कळून चुकीचं बिनचूक मला माहित नाही, जाणून नेणून मी तुम्हाला हे बोध दिला ओवीतून आणि तो निरूप तुमच्यापर्यंत पोहोचला. माझ्या भगवंताचा गीताचा कृष्ण परमात्म्याच्या मुखातला गीतेचा निरूप तुमच्या हृदयात पाठवला. एवढं मी काम केलं. राम राम राम. सेवंतीये अरसकी अंग पाहता विशेष तरी नाही, परी सौरभ्य नेने ती भ्रमरी जाणीजे. तरी सौरभ्य नेली तीही भ्रमरी जाणीजे. शेवंतीचा फक्त आकार बघितला, अरे पसरट फुल आहे, पण सुगंध पाहता आला का? सुगंध घ्यावा लागतो, फुल पाहावं लागतं, तसं ज्ञान अनुभवावं लागतं आणि शब्दाला पाहावं लागतं. छुटावर आदर होता, सत्कार होता, सुनहत्कार होता, म्हणून मला आनंद होता. माझा नव्हता काय तिथं, म्हणून माझ्याजवळ घरी जे उन्हे ते मज देई जे जेने नने हेची सहजे रूप की बाळा तैसे घडते प्रमेय घेईजे. प्रमेयातून जो प्रमाता प्रमाणाच्या द्वारे जगतातला विषय जो जाणतो, ती वृत्ती विषयाला न जाणता भगवंताला जाणते. प्रमेय घेईजे. काय शब्द आहेत, काही खूप शब्द आहेत, महान शब्द. तैसे घडते प्रमेय घडीजे उन्हे ते मज देईजे. माझ्यात काही सांगण्यात उन्हे त्रुटी असेल ते मज मला देऊन टाका, मी चूक माझ्याकडे घेतो, पण बरोबर तुम्ही घ्या. माऊली बोलतात बघा. जे नेनने हेची सहजे. जे जाणता येत नाही, जे मला कळत नाही, ते काय बोललो असं अजानपणानं, ते पण समजून घ्या. रूप की बाळा. छोट्या बाळाला काही कळत नाही, पण बोबडं बोलू काय म्हणते, छान बोललं. तसं मी बोबड आहे, अजान आहे, माझं बोलणं गोड करा आणि प्रेमानं स्वीकारा. लहान लेकरू बोलतं तर आई चूक काढत नाही, तसं मी लहान आहे, बोबड आहे, अजान आहे, मग चूक काढ नका. काय माऊली सुंदर आहे. चला. परीने न ते जरी होय तरी देखोनी बाप की माये हर्षतेही न समाये चोज करीती. छोट्या लेकरू आनंदानं बोलायला तर चुकलं का बरोबर बघत नाही आणि माझ्यावर आनंद होतो आणि ते हसतात नाचतात. तसं मी तुमचं लाडकं लेकरू आहे, तसं तुम्ही माझं हे घ्या आणि आनंदाने हर्षभरीत व्हा आणि ब्रह्मसुखात या, असं माऊली
आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधार वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे. माझे सद्गुरु ज्ञान निवृत्तीनाथ त्यांच्या चरणाची पूजा शब्दाच्या वाक्यानं केली. ती पायाची पूजा माझ्या गुरुला पावन झाली. त्यांना गोड करून घ्यावी. माझ्या शब्दरूपी सुमनाची वाक्याच्या द्वारे मी पूजा केली. ती ज्ञानेश्वरी झाली. जीवाला मुक्ती दिली. ही महापूजा झाली. ती गुरुनं गोड करून घ्यावी. श्री सद्गुरु कृपेने हे आपण ऐका आता. तैसे संत माहेर माझे, आता आलं माहेर माझे. आता माहेर भेटलं बर का, आता रुसायचं नाही. आजपासून प्रॉमिस आम्हाला भेटलं. आतापासून संकल्प सगळ्याच्या भाव माझं संत माहेर आहे आता. बस कृष्ण हरी तुम्हाला. माहेर माझे तर मिळली आम्ही लाडीजे, तेच ग्रंथाचे निव्याजे जाणी जोजी. आता विश्वात्मक हा माझा, हा विश्वात्मक हा माझा, हा विश्वात असलेला जो व्यापक हा परमात्मा हा माझा आहे. आता विश्वात्मक हा माझा. पुढे ऐका, खूप सुंदर आहे. स्वामी निवृत्ती राजा, विश्वामध्ये सत्तावान परमात्मा गुणनिधान, जगाचं अधिष्ठान परमनिधान, सौख्याचं जे सुख आहे, जे अध्यात्माचं रूप आहे, जे गीतेमधलं जे स्वरूप आहे, ते माझे निवृत्तीनाथ आहेत. ते माझा विश्वातला विश्वात्मा आहे. त्यांचं स्मरण करून, त्यांचं पूजन करून, वेदसुमने वाक्यसुमने वाहून, त्यांच्या आशीर्वादानं मी हा शेवट करतो आणि तिचं समर्पण करून 15 अध्याय थांबवतो. असं निवृत्तीनाथ, असं ज्ञानोबराय निवृत्तीनाथाला संबोधन करून बोलले. ऐका. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, विश्वामध्ये व्यापक असलेला माझा सद्गुरुनाथ एका ठिकाणी नाही, व्यापक आहे. आणि त्याला मी नमस्कार करतो. तो अवधारू वाक्य पूजा, त्यांना अनुसरून मी माझ्या वाणीतली 15 वाद्याची शब्दाची पूजा त्यांना वाहिली. वाक्यपूजा ऐका. ज्ञानदेव म्हणे ही वाक्यपूजा आहे. वेदाची सुमन आहेत. गीतेच्या शास्त्राचा भावार्थ ही सुगंध आहे. आणि ते फुलं मी माझ्या गुरुच्या चरणावर वाहिले आणि 15 अध्यायाचे संपवला आणि मी दर्शन घेतलं. माझ्या सद्गुरुनाथाच्या शब्द सुमनाच्या द्वारे मोक्ष स्वरूपाला जगाला दान दिलं. 15 अध्यायात पुरुषोत्तमाचं निरूपण केलं. अक्षराचं निरूपण मांडलं. संसार वृक्षाचं निरूपण केलं आणि जगाला ज्ञान अमृत पाजलं. ही माझी सगळी सेवा माझ्या गुरुच्या मुखातून निघाले. वचन माझ्या मुखातून आले. ह्याला निमित्त गुरु येतं. हे फुलं त्यांना मी वाहिले. मी फक्त निमित्त होतो. 15 अध्याय माझा झाला. ही पूजा माझी पावन झाली. हे शब्द सुमन गुरुच्या चरणी वाहिले. 15 अध्याय मी संपूर्ण केला. असं ज्ञानोबराय बोलले. आणि पुरुषोत्तम योग सांगितला. सुरुवातीला 15 संसार वृक्षाचं निरूपण, अधस शाखा उधस शाखा शाखा, किती 15 अध्याय म्हणतो. आध कळत नाही, उध कळत नाही, वर्ध कळत नाही, ब्रह्म कळत नाही, मूळ कळत नाही. शब्द म्हणायचे म्हणायचे म्हणायचे. काय सांगितलं भगवंतानं, काय बोलले भगवंत, काय बोलले माऊली, काय माती कळत नाही. मी गीता वाचली, मी डोर 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 करते बाई माणूस. काही भावार्थ नाही. संसारातलं मन निघत नाही. चांगलं वागायचं कळत नाही. चांगल्याची किंमत करताच येत नाही. आणि आम्हाला चांगलं म्हणल्याशिवाय राहत नाही. आम्हाला चांगलं म्हणा, चांगलं बना, मग म्हणा. का आधीच खरं खोटं आता एवढं सद्गुरूचं सांगितलं. त्यांच्या चरणी समर्पण, माझ्या सद्गुरू चरणी समर्पण झाला. वेडी वाकडी आमच्या मुखातली निघाली. सेवा गोड करून घ्या. जरी काही बोलले तर राग मानू नका. मी तुमचीच आहे, तुम्ही माझेच आहेत. फक्त ज्यांच्यावर आपला हक्क असतो त्याला आपण बोलतो. त्यांची इच्छा असते त्यांना बोलावं, त्यांना मला बोलावं. आपल्या हक्काच्या माणसावर बोलतं म्हणून बोलल्या गेलं. आता संत माहेर म्हणल्यावर लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, मजवर कृपा बहुतांची. झाली ना कृपा. सगळे साधक काल मला गाडीमध्ये
मंदिरात पारायण होतं. माऊलीने ज्ञानेश्वरीचा शेवट केला. ज्ञानेश्वरी जयंती म्हणतात. आपली पूजा झाली आणि मला माहित नव्हतं 15 अध्यापन इथं. मला माहित नव्हतं 15 अध्यापन इथं अचानक शेवट झाला. आता पुढचा आहे का अध्याय 16वा सुरुवात करू. 5 मिनिटं अमृताने बघू, कारण माऊली इथंच होते बसते. माऊलीची ही झोपडी आहे तर, आणि ह्या बाजूला इंदिरा नदी आहे. तिथं त्यांचा विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेने ध्यान प्राचित दिला आणि त्यांची खून ही आजान माग झाली. सगळे झाडं आजान. मी इथं आहे, माझी खून आहे. ह्या रूपाने मीच तुम्हाला माऊली रूपाने दर्शन देणार आहे. इथे साधक येणार आहेत, सिद्ध होणार आहेत, त्यांचा संसार सफल होणार आहे, बुद्धीचं पाव जाणार आहे, देहभाव संपणार आहे, अज्ञानाचं मूळ मी काढणार आहे आणि त्या जीवाला मी मुक्त करणार आहे. हे माऊलीचं वचन इथे पूर्ण होणार आहे. म्हणून हा आशीर्वाद सगळ्या साधकाच्या हृदयात सांगणार आहे. ही माऊली बोलली, जीवाला सिद्धता दिली, सिद्धपीठात आम्ही आलो. 15 अध्याय पूर्ण झाला, 16ला सुरुवात केली. आमचे साधक धन्य धन्य झाले. जय हरी गुरु. आणि का सांगते मोतराबाई, हे माझं चरित्र सांगतो. मावळीत विश्वाभासू नवलोदयला चंडांशू अद्वयाभिनी विकासू बंधुवाता. मावळीत विश्वाभासू भगवंत ज्ञानोबा निवृत्तीनाथ जगाला उपदेश करतात. माऊली ओळीतून बोलतात. कृष्ण परमात्म्याच्या मुखातून गीतेचं स्वारस्य उघडं होतं सत्संगातून. हा विश्वाचा भास जेव्हा बुद्धीला दिसतो, हा भास आहे, जगत नाही. भास म्हणजे खोटं, अस्तित्व म्हणजे मोठं आणि मोठं म्हणजे मी आहे. मी म्हणजे परमात्मा. विश्व म्हणजे परमात्मा आहे. विवर्तवाद्या दृष्टीनं विश्व नाहीचे, विश्वात्माचे. हे ज्याला कळतं विश्वाचा भास संपतो. मावळीत विश्वाभासू नवलोदला चंडांशू. जसं सूर्य उगवला की अंधार राहतो, रात्र जाती, तसं ज्ञान सूर्य झाला की अज्ञानाचा अंधार जातो. विश्वाचा भास मावळतो, परमात्मा कळला जातो, बुद्धी परमात्म्याच्या सोबत रंगून जाती आणि तो परमात्मा आहे अशी अनुभूती होती. आणि देहाची सत्ता मावळल्या जाती, वृत्ती ईश्वरात लीन होती आणि मी कोण ह्याची हृदयाला अनुभूती येते. मावळीत विश्वाभासू. विश्वाचा भास आहे, हा भ्रम आहे. दृश्य पसारा दिसताना नाही, दिसायच्या आधी नाही, नंतर राहत नाही. म्हणून तिन्ही कालामध्ये जगताला स्थान नाही. तर एकाधिक अत्यंत अभावाचा निश्चय करणारी वृत्ती बाधित जगताला करती, अबाधित परमात्म्याला धरती आणि मोक्षाच्या घरात शिरती. ती बुद्धी ब्रह्मतत्वाने उरती. खूप सुंदर. विश्वाभासू भगवंताच्या मुखातून निघालेल्या श्लोकाच्या भावार्थानं ओवी जेव्हा प्रगट होती ते ज्ञानवर यावं लागतं. आणि ह्या विश्वाचा भास थांबवण्यासाठी, संपवण्यासाठी साधकाला हे ज्ञान वाटावं लागतं. हृदयातलं अन्न आठवावं लागतं, अज्ञान, आणि बुद्धीला भगवंताला भेटवावं लागतं ते ज्ञान. विश्वाचा भास जेव्हा मावळला जातो, म्हणजे आभास, तो हा आभास आहे सगळा. भास, साभास आणि आभास याच्यावर बोलणार आहे आता. तुम्ही कधीच ऐकलेलं नाही. आणि ह्या मधल्या बायकाने बी कुठे हिंडून मी काय मिळालं नाही. मी भास चिदाभास हे सांगायचं. हे सांगतच नाहीत कुणी. नाही, काही सांगत नाही कोणीच. काही सांगत नाही माऊली. नाही सांगत, त्यांना सांगा वाटतच नाही. येत नाही. येत असेल का माती येत. पिशव्या घ्या. एक साभास, एक चिदाभास. इथं मावळीत विश्वाभासू, भास, आभास, साभास, चिदाभास. ऐका, जेव्हा चैतन्याचा प्रकाश पडतो अंतःकरणात त्याला साभास म्हणतात. चैतन्याचा साभास असतो, तो लख प्रकाश असतो. त्या ज्ञानात शक्ती असती, कारण चैतन्य शक्तिमान असतं. ईश्वराचं रूप असतं, ते अधिष्ठान असतं, ते अप्रगट असतं आणि ते लुप्त असतं, ते दिसत नसतं. पण ते अधिष्ठान रूपानं आत्मरूप चैतन्य असतं. त्याचा प्रकाश अंतःकरणात असतो. तेव्हा अंतःकरण जीवात्मा बनतो आणि तेव्हा व्यवहार होतो, तो जगताकडे जातो. पण पाठीमागा प्रवृत्त होत नाही. पाठीमागं कुठंच चैतन्य. जेव्हा तो जीवात्मा पाठीमागं येतो, प्रवृत्त होतो, तो बोधानं समोर जातो, तर जगताकडं भास आहे. तो चिदाभास चैतन्याचा अंतःकरणात मिसळला. अंतःकरण व्यवहारासाठी प्रफुल्ल झालं आणि प्रमाता बनला. जीवभाव प्रगट झाला. तिथं हालचाल तयार झाली. चिदाभास, चैतन्याचा चिदाभास.
बुद्धीमध्ये पण आभास पडला असतो, चिदाभास. साभासयुक्त अंतःकरण झालं, चैतन्याचा प्रकाश पडतो, तो आभास आहे, त्याला चिदाभास म्हणतात. तो चिदाभास अंतःकरणात मिसळला म्हणजे गुण उत्पन्न झाले. गुणामध्ये मिसळला चिदाभास, तेव्हा गुणाची शक्ती प्रगट झाली, रजसत्व कार्यरत झालं, प्रमाता जीव बनला आणि भगवंता सोबत असून तो जगताकडे गेला. जगत हे भास आहे, चैतन्याचा आभास आहे, तो जीव आहे, व्यवहार ही वृत्ती आहे आणि गुण हे प्रकृती आहे आणि आत परमात्म्याची शक्ती आहे आणि अज्ञानाची बोधाने निवृत्ती आहे आणि साधूची संगती आहे आणि परमात्म्याची प्रतीती आहे, ही मोक्षाची स्थिती आहे. चिदाभास हिरे पण प्रकाश आहे, चैतन्याचा पण प्रकाश आहे. आता पुढचा विषय बदला, आता हाच आभास प्रकाश म्हणतात त्याला. चैतन्याचा आभास असतो त्याला साभास म्हणतात. प्रकाश असतो, त्या प्रकाशामुळं वृत्तीमध्ये व्यवहार करण्याची शक्ती असते, जाणल्या जाणं ते प्रकाश. आभासामुळं जगतामध्ये वृत्तीला जाणता येतं, तो प्रकाश. मग जाणताना तो सोबत आहे म्हणून जाणल्या जातं, म्हणून तोच आहे, जगत नाही. जेव्हा चैतन्याचा प्रकाश अंतःकरणात पडतो त्यालाच आभास म्हणतात. ती ज्ञानशक्ती आहे, तो लख प्रकाश आहे, ते ईश्वराचं रूप आहे, ते अप्रगट आहे, ते लुप्त आहे, ते आत्मरूप चैतन्य आहे, ते अंतःकरणाला अधिष्ठान आहे. त्याचा आभास म्हणजे त्याचाच प्रकाश जेव्हा अंतःकरणात पडतो तेव्हा अंतःकरण चलायमान होतं. अंतःकरण हे चित्त जड होतं, साभासिक होतं. त्या अंतःकरणाच्या समोर जगत असतं आणि ती वृत्ती जगताकडे जाते. तो जगताचा भास आहे आणि अंतःकरणामध्ये तो चिदाभास आहे. तो प्रमाता जीव झाला, त्या जीवभावाला सुरुवात होते, तो चैतन्याचा चिदाभास. त्या बुद्धीत अंतःकरणात चैतन्याचा जो प्रकाश म्हणजे चैतन्याचा चिदाभास. चिदाभास अंतःकरणात मिसळतो, अंतःकरण कार्यरत होतं. गुणात मिसळला की गुणाची पण शक्ती सुरू होते, गुण वृत्ती देतात आणि तो प्रमाता जीव होतो, जीव भावाला सुरुवात होते. व्यवहार वृत्ती देतो, गुण प्रकृती देतात, गुण प्रकृतीचे, व्यवहार वृत्तीचा आणि शक्ती परमात्म्याची, निवृत्ती अज्ञानाची, संगती साधूची, प्रतीती परमात्म्याची आणि ती कृपा साधूची. म्हणजे चैतन्याचा आभास म्हणजे साभास म्हणजे प्रकाश अंतःकरणात पडला आणि वृत्तीला जाणण्याची शक्ती येते. वृत्तीला जे कळतं ते ज्ञान होतं, ते त्याच्यामधल्या चिदाभासामुळे, त्याच्या प्रकाशामुळे जाणता येतं. म्हणून तोच आहे, जगत नाहीच. वृत्ती प्रकाश आहे म्हणून वृत्ती कार्यरत होते आणि वृत्तीला ज्ञान होतं म्हणून तोच आहे, जगत नाही, जीव नाही, फक्त तोच आहे, परमात्माच एकच.